श्री स्वामी समर्थ चारित्र्य सारामृत ग्रंथाचे 1, 3, 7, 11, 21, 51 किंवा अगदी 108 पारायणसुद्धा तुम्ही करू शकतात। सर्वात अगोदर तर तुम्ही कोणत्याही दिवशी व कोणीही ही पारायण करू शकतात। ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी उंबरट्यावर हळदीचे लेपन करून पूजा करायची आहे। स्वामींना अभिषेक करून स्वामींची साधी सोपी पूजा मांडायची। पूजा मांडायला जमत नसेल तर देवघरात सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकतात। ग्रंथाला सुरुवात करू शकतात। 20 मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यामुळे 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत जेवढी जमेल तेवढी या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। हा ग्रंथ अत्यंत फलदायी आहे। ह्या ग्रंथाचे सर्व इच्छा पूर्ण होतील व हा ग्रंथ स्वामींचा अत्यंत जवळचा ग्रंथ आहे। 1 ते 21 अध्याय वाचल्यानंतर या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होतात। 11 माळी तारक मंत्र, 11 माळी जप करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे। अशा पद्धतीने स्वामींच्या प्रकट दिनाची सेवा करू शकतात।